फुले, आम्हाला संघर्षाचं बाळकडू देणारे लोकमान्य टिळक आणि आम्हाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महान पुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सोहळ्याचे उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनीचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम. शिवरायाच्या पावन चरणी नमवून आपला माथा, शब्दांमधून आरंभूया सोहळ्यांची ही गाथा. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करते आणि पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावे. शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात. सोहळ्यांचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी विंचरी सरांना मी आमंत्रित करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. भंडारकवठे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या सर्व यशस्वी लोकांचं सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत नवनिर्वाचित नगरसेवक आणि सभागृह नेते नरेंद्र काळे साहेब आम्हाला प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर भंडारकोटेचे सुपुत्र आणि उद्योगपती श्री श्रीशैल भैरगोंडे साहेब, तसेच आमचे गुरु कुलकर्णी सर, माझे मित्र पत्रकार आणि संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी साहेब, तसेच एक्साइजमध्ये निवृत्त अधिकारी भीमाशंकर बिराजदार साहेब, आणि तसेच उद्योगपती जिद्दीमणी साहेब, तसेच दुसरे उद्योगपती मल्लिकार्जुन गुरव साहेब आणि सर्व पुरस्कार प्राप्त सगळी मंडळी आणि भंडारकवठे आणि सोलापुरातले काही मंडळी, बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज जो हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? आज आपण पाहतोय प्रत्येक घराघरामध्ये आजूबाजूला शेजारी असू दे, भाऊ बहीण असू दे, नातेवाईक असू दे, कुणाचंही स्तुती करायला, त्यांचं कामाचं कोणत्याही प्रकारचं बोलण्यासाठी कोणाकडे वेळ राहिलेला नाही आहे.
पण एक आमच्या गुरु फॉर लाईफ फाउंडेशनच्या वतीने आणि भंडारकोटे विकास मंचच्या वतीने जी लोक वेगवेगळ्या, सगळ्यात महत्त्वाचं, कुणी स्वतः जर काम केलं, समजा वैयक्तिकाच्या जोरावरती आपण यश संपादन करू शकतो, पण ज्या गोष्टी आपण जे केलेलं कर्म असतात, कामं असतात, त्या कामाच्या माध्यमातून लोकांचं जर कल्याण होत असेल, लोकांचा जर विकास होत असेल, तर त्या गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेला अशा गोष्टी असतात की आज आपण बघतोय, आज शेतकरी आहे, शेतकरी हे शेती करत असताना स्वतःच्या उपजीविकेसाठी करत असतो, पण शेतीमधून जे शेती उत्पादन काढतोय ते सर्वसामान्य संपूर्ण देशभरामध्ये लोकांसाठी खूप मोठं काम होत असतं. आणि आज आपण बघतोय की शेतकऱ्यामध्ये आज गेल्या 20-25 वर्षामध्ये रासायनिक खताचा प्रचंड वापर होतोय आणि या रासायनिक खत वापरून आज बरेच आजार होत आहेत आपण बघतोय. पण जर का जैविक शेतीकडे वळून शेती चांगल्या पद्धतीने करून स्वतः शेती करून लोकांना त्याबद्दल माहिती देऊन किंवा शेतीच्या माध्यमातून खूप चांगली काम करणारी मंडळी असतील किंवा शेतकऱ्यासाठी काम करणारे असतील, कृषी खात्यामध्ये असेल, त्याचबरोबर क्रीडाच्या बाबतीत बोलायचं जर झालं की क्रीडा क्षेत्रामध्ये आज आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये नोकऱ्या मिळत नाहीत, नोकरी मिळवण्यासाठी त्यांना शहराकडे जावं लागतं. पण क्रीडाच्या माध्यमातून वेगवेगळे शिक्षण घेऊन नोकरी उपलब्ध करण्यासाठी जी लोक काम करतायत त्यांच्यासाठी म्हणा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शैक्षणिकच्या बाबतीत जर विचार केलात, शाळा असेल, संस्था असेल, पण ज्या शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या पायावरती उभं राहून पुढचं त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम करणारी मंडळी असतील. आणि त्याचबरोबर समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात आणि त्याला मदत करण्यासाठी कुणी नसतं. एक समाजामध्ये चांगलं काम करणारी मंडळी असतील त्यांच्यासाठी अशा शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवरती जे खरोखर काम करतायत, मनापासून लोकांसाठी काम करतात, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी हा जो आमचा मानस असतो आणि दरवर्षी आम्ही असं हे कार्यक्रम घेत असतो. आज मी एवढंच सांगेन की ज्यावेळेला एका उद्योग व्यवसायामध्ये स्वतःचा उद्योग व्यवसाय ज्यावेळेला आपण सुरू करतो, सुरुवातीला असं वाटत असतं की आपण स्वतःसाठी करतोय, पण ज्या वेळेला उद्योग मोठा होतो त्यावेळेला शेकडो लोकांना काम मिळतं आणि एखाद्या फॅक्टरीच्या माध्यमातून शेकडो लोकांना काम मिळतं आणि त्याच्यावरती त्यांचे परिवार चालत असतात. इनडायरेक्टली त्यांच्या हातून खूप मोठं काम घडत असतं. अशा उद्योजकांचं आज मला खूप असं आनंद होतोय की आमच्या या भंडारकोटे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र असेल, क्रीडा असेल, शेती असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगायचं म्हणजे आज आपण आपल्या घरामध्ये मुलांना वाढवतो आणि पैसे कमवण्याच्या पाठीमागे लागतो. आपण फक्त सेव्हिंग, बचत, पैसा ह्याच्या पाठीमागे लागतो. त्यावेळेला मुलांवरती संस्कार होत नाहीत आणि मुलं ज्यावेळी मोठी होतात त्यावेळी फक्त बघत असतात वडिलांनी कमवून ठेवलेलं काय आहे. पण मुलांना चांगलं संस्कार देऊन, शिक्षण देऊन, त्यांच्या पायावरती उभं करून म्हणजे आदर्श पालक कसा असावा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्याच्यातून एक मेसेज घेऊन जायचं आहे येणाऱ्या काळामध्ये की आपण काय करू शकतो समाजासाठी. आणि अशाच पद्धतीने समाजासाठी असेल, खेळामध्ये असेल, उद्योगामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आज आपण सन्मान देण्याचा आज आपण हा जो त्यांचं स्वागत करणं, त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्या पाठीवरती छाप म्हणजे मी एवढंच सांगेन की ह्याच्या पुढे इथून बाहेर पडल्यानंतर ह्यांच्यापासून शिकण्याची बाकीची जी आलेली मंडळी असतात त्यांच्याशी शिकावं आणि त्यातून काहीतरी पुढचं चांगलं काम व्हावं. आणि इनडायरेक्टली भंडारकोटे गाव असेल, भंडारकोटे गावामध्ये जन्म झालेला आहे, पण जन्म गावामध्ये आणि कुठेतरी पुणे, महाराष्ट्रामध्ये, देशभरात एक नाव कमवण्याचं काम जे करतायत अशा सर्व एक वेगळं कार्य करणाऱ्या लोकांचं या ठिकाणी सत्कार आहे. आणि मला खूप आज आनंद होतोय. आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. वेळात वेळ काढून परीक्षा चालू आहेत, मला माहिती आहे 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा चालू आहेत, तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि मला एवढंच सांगा असं वाटतं की आज ज्या लोकांना आपण पुरस्कार देतोय तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकाल, ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल इथं सांगितलं जाईल, मला आनंद होतोय की
उद्योग व्यवसायामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, आज बरेच माझे खूप जवळचे लोक आहेत, भंडारगोटेची जवळची लोक माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत. त्यांना मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. पण ज्या पद्धतीने प्रगती केलेल्या आहेत, तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, खरोखर भंडारगोट्यामध्ये वेगवेगळे हे सगळे जे आहेत ना हिरे आहेत. आणि सोलापूरमध्ये त्याचबरोबर सोलापूरमध्ये काही मंडळी आम्ही मुद्दाम या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेला आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायचं आहे, एकदा आज ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या पुरस्कार त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून तुम्ही स्वागत करावं. आणि आज तुम्ही आलात, तुमच्या आशीर्वादाने पुढच्या काळात त्यांचं जे काम करतायत त्यांच्या कार्याला पुढे त्यांना तुम्ही गती द्यावी, तुम्ही आशीर्वाद द्यावेत, असं मी सिद्धेश्वरनी प्रार्थना करतो आणि इथे संपतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सागराची खोली आणि हिमालयाची उंची, सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा या मान्यवरांचा व्हायलाच हवा योग्य सत्कार आणि आदर. यापुढील मी सत्कारासाठी स्वामी मॅडमला पुढचे सूत्र देते. धन्यवाद मॅडम. तर आता प्रमुख मान्यवरांचं स्वागत सत्कार होईल. तर प्रथमतः आपण सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेता आदरणीय श्री नरेंद्र काळे सर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री प्रशांत जोशी सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, चहोदुरू पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, चहोदुरू पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे, सुगंध अशा माणसांचा फुलांमधून आता सत्कार आहे. यानंतर या 10 सत्कार मूर्तींचा आता सत्कार होणार आहे. तर मी स्वामी मॅडमला विनंती करते की त्यांनी सत्कार मूर्तींचे सत्कार मूर्ती आहे. आजच्या या अतिशय खरंच ज्याने मनापासून किंवा हाल अपेक्षा सोसून आपल्या कार्याने कर्तृत्वाने मोठे झालेले आहेत अशा व्यक्तींचा मान सन्मान आज होतो आहे. ते प्रथम व्यक्ती आहे प्राध्यापक डॉक्टर इकबाल तांबोळी सर. त्यांनी मंचावर यायचं आहे, सत्कार स्वीकारायचा आहे.
DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK. भंडारकवठे यांच्या संयुक्त विद्यमाने आज भंडारकवठे भूषण हा पुरस्कार सोहळा इथे संपन्न होत असताना हा पुरस्कार त्यांनी मला दिला, माझ्या सहकाऱ्यांना दिला, माझ्या गावातील कष्ट करणाऱ्या हातांचा हा सन्मान आहे असं मी मानतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार ज्यावेळी जाहीर झाला त्यावेळी माझ्या मनामध्ये एक कल्पना निर्माण झाली। एकता, साहित्य, समाज व संस्कार
यांचा संगम म्हणजे हा भंडारकवटे भूषण पुरस्कार आहे. आज रमजानचा पवित्र तिसरा रोजा सुरू आहे आणि तिसऱ्या रोजामध्ये पहिला सत्कार हा इक्बाल तांबोळीचा झाला. म्हणजे हा पीर माशिदाचा प्रसाद आहे. पीर माशिदाने दिलेली ही देणगी आहे. राज्यात, देशात, परदेशात अनेक पुरस्कार मिळाले, त्याचा हेवा वाटला. आज घरचा जो पुरस्कार मिळाला, घरातील लोकांनी जे कौतुक केलं ते अतिशय ऊर भरून आलं. मी त्यांचा पूर्णपणे आभारी आहे. वास्तविक पाहता या सोहळ्याला माझे स्नेही विठ्ठल बाबूराव पाटील सर, सुजाता अनेपगोळ आणि सिद्धाराम मेशे सर असे अनेक सर्व माझे सहकारी, सर्व माझे क्लासमेट इथं उपस्थित आहेत. हेही मला डोळ्याने आज पाहता आलं. 21व्या शतकामध्ये जो बदल झाला, विंचुरे सरांनी सांगितलं की शेतीमध्ये बदल झालेला आहे. सेंद्रिय शेती व्हायला पाहिजे, जैविक शेतीकडे भर द्यायला पाहिजे. आज इंटरनेट आलेलं आहे, इंस्टाग्राम आलेलं आहे, फेसबुक आलेलं आहे, व्हॉट्सअप आलेलं आहे. चट 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 माहिती डोळ्यासमोरून निघून जाते आणि माणूस गदगदून जातो. या हरवलेल्या जगामध्ये तो अब्राहम लिंकन म्हणतो, ये दुनिया क्या है, ये दुनिया क्या है, बच्चों का खिलौना है. मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. देशामध्ये आज देशाला राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे, देशाला समतेची गरज आहे, देशाला मायेची गरज आहे आणि देशाला अन्नाची गरज आहे. हे होत असताना धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे खूप सोपं आहे. व्हेन आय डू गुड, व्हेन आय डू गुड आय फील गुड, व्हेन आय डू बॅड आय फील बॅड, दॅट इज माय रिलिजन असे लिंकन म्हणतो. मी चांगलं करतो, मी चांगलं काम करतो, मला चांगलं आवडतंय. मी वाईट काम करतो, ते वाईट वाटतंय. हे धर्माची सोपी सोपी भाषा लिंकनने आपल्याला सांगितलेलं आहे. या देशाला एकात्मतेची आता गरज आलेली आहे. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. ऐका मी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. म्हणजे एकीकडं जात धर्म पंथ हे सर्व चालू असताना या गुरु फाउंडेशनने सर्वांना एकत्रित आणलं आणि सर्वांचा सन्मान केला. हे भारतीय घटनेतील समतेचा पुरस्कार या गुरु फाउंडेशनने केलेला आहे असं मला म्हणावंसं वाटतंय. संत तुकाराम महाराज म्हणतात, अल्लाह देवे अल्लाह दिलावे. तुकाराम कसा हो? तुकाराम ज्याचा त्याचा. तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुकाराम भाकरी एवढा. तुकाराम ज्याला जसा तसा कळला. कोट घालून जर प्रवचन करू लागलो, कीर्तन करू लागलो तर तुकाराम कळला का हा प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अभंग नंबर 3987 मध्ये तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नाही कोय, अल्लाह करेसो होय. अशा प्रकारे आता चिठ्ठी आलेली आहे, थोडक्यातच बोला म्हणून. ठीक आहे, मी प्राचार्य आहे, प्राध्यापक आहे, अधिष्ठाता आहे. हे सर्व पीर मासिदाची पुण्य आहे, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. आणि चिठ्ठी आली म्हणजे अतिशय चांगलं. चिठ्ठी आई आई असं गाणं बी कधी कधी आपण ऐकतो. तर एवढं सांगतो, कोणतीही व्यक्ती नसते, कोणतीही व्यक्ती वाईट नसते आणि कोणतीही व्यक्ती कमकुवत नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराने सक्षम अशी ताकद भरलेली आहे. मिळून मिसळून राहू दोघे. मी काय म्हणतोय, मिळून मिसळून राहू दोघे, प्यार की खुशबू आएगी. मेरे मौला तेरी रहमत मेरे पास रहती है. मंदिराला कशात जाऊ, कशाला जाऊ, घरात आई वडील असताना. मला बुद्धही होता येणार नाही, मला पैगंबर होता येणार नाही. भक्तीच्या ललाटामध्ये विषय प्राशन करणारी मीरा देखील होता येणार नाही. माझे चालणे अखंड राहील. माझ्या पायानं भेगा जरी पडल्या ते मी माझे चालणे थांबवणार नाही. देवाची या द्वारी उभा क्षण बरी, तेणे मुक्तिचारी साधी आल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा हरिपाठ घेऊन
माझे जीवन जगत आहे. मी काम करत असताना मी जबाबदारी सांभाळत असताना माझ्या गावाचं नाव खराब होऊ नये याची मी नेहमी काळजी घेत असतो. भ्रष्टाचार म्हणा, भानगड्या म्हणा, लफडे म्हणा, हे काहीही माझ्या भोवती घडू नये ही माझी पीर माशीच्या चरणी नेहमी प्रार्थना असते. नवीन पदभार स्वीकारत असताना मी भंडारा लावून आलो, पहाटे जाऊन भंडारा लावलो आणि मी पदभार स्वीकारला. नवीन पद स्वीकारताना आदरणीय कुलगुरू साहेब प्रकाशजी महानोर साहेबांनी नवीन पदभार दिला, तर मी जाऊन भंडारा लावला आणि येऊन मी पदभार स्वीकारलो. कारण का त्या भंडाऱ्याचं महात्म्य खूप मोठं आहे. ते इथं आता पुन्हा एकदा कधीतरी आपण त्याच्याबद्दल बोलू. नेहरू हॉस्टेलमध्ये राहत असताना खाल्लेली भाकरी निंगराज विंचोरे आणि मी विसरलो नाही. SK पाटील, आम्ही नेहरू हॉस्टेलमध्ये राहत होतो. पाटलांचा डबा खाल्लो, तर या सर्वांचा आम्ही मिळून मिसळून राहिलो. तिथं जात नव्हती, धर्म नव्हता, तिथं फक्त मैत्री होती, गाववाले होतो. हा पुरस्कार खूप खूप मला सांगून जाणार आहे. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मी सावध झालो, पुन्हा मी चांगलं काम करीन. ह्या सर्व भंडारकर कवठेकरांच्या साक्षीनं मी शपथ घेतो की पुन्हा एकदा चांगलं पद मला मिळेल आणि पुन्हा मी लोकांची सेवा करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. वेळेअभावी आम्हाला नियोजनासाठी सर्वांना बोलता यावं, वेळ मिळावं यासाठी तुम्हाला चिठ्ठी देण्यात आली होती. ठीक आहे, पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय श्री हनुमंत दहिवरे सर. कृपया करून सर्व सत्कार मूर्तीने थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. पहिली गोष्ट, व्यासपीठ हा कधी MIDC काम करणारा, काही गोष्टी जर मोडक्या तोडक्यात काही गोष्टी आपण बोलतोय त्याच्यामध्ये काही जर चुकल्यास क्षमा असावी. व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय अतिथी आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मला मिळालेले भंडारगोटे भूषण पुरस्काराबद्दल मी खूप आनंदी आहे. हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. सर्वप्रथम मी माझे कुटुंब आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो, ज्यांच्या पाठिंब्याशिवाय हे यश अशक्य होतं. हे काम करत असताना अनेक चढ उतार आले, पण मी आपल्या कामामध्ये विलंब न करता कंटिन्यू चढ उतार आल्या, पण तरीसुद्धा मी माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे मी एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आलो. ह्या माझ्या उद्योग क्षेत्रात काम करत असताना अनेक अशी आव्हाने आले, ते सर्व पेलवत असताना जीवनात यशस्वी झालो. पण आता या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे. हा पुरस्कार मला माझ्या ध्येयाकडे अधिक निष्ठेने आणि करुणेने वाट करण्यास प्रेरणा देईल, जेणेकरून मी समाजासाठी पुढेही योगदान देऊ शकेन. आणि आज हे आयोजक हे जे सर्व कार्यक्रमाची रूपरेषा व्यवस्थित पार पाडली ह्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. त्यांचं घ्यायचं का? त्यानंतर आदरणीय श्री सचिन सूर्यवंशी साहेब पुणे त्यांचं मनोगत व्यक्त होईल. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे आणि सत्कार मूर्ती, आज मी पुण्याहून आलो. खास मी इथून जवळच राहणाऱ्या चिवरी गावचा आहे, पण हा सत्कार स्वरूप पाहण्यासाठी मी खास आलो आहे. विंचोरे सरांना मी धन्यवाद देतो की आपल्याच लोकांनी आपल्या लोकांसाठी केलेले हे एकदम सुसंस्कृत असे काम आहे आणि त्या कामाची पोचपावती ह्या लोकांना देण्यासाठी तुम्ही त्यांना एकत्र आणलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण नेहमी आपल्या समाजामध्ये काम करत असताना की आपल्या लोकांनी नेहमी आपल्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे. आज सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामधील हे मान्यवर आहेत,
आणि त्यांच्या कामाची पावती देण्यासाठी तुम्ही हे स्तुत्याचं उपक्रम राबवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि असंच हे काम करण्यासाठी, त्यांना स्फूर्ती देण्यासाठी वेळोवेळी असे सत्कार करत जाणे हे आजच्या समाजाची गरज आहे. आज उद्योग क्षेत्रामध्ये, एज्युकेशन क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये हे जे काम करतात त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज असते. आणि आज हे स्तुत्याचं काम विंचोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे परत एकदा आभार मानतो. आणि आता माळी साहेबांचे आमचे रिलेशन मागील 7-8 वर्षापासूनचे आहेत. ते माळी साहेबाचं काम जिथं कोणी नाही तिथं माळी साहेब आहेत. सामाजिक असो, वेगवेगळ्या क्षेत्रात असो, हे काम करण्याची त्यांना एखादी जबाबदारी दिली तर ते तन मन धन या गोष्टीतून वापर करून पूर्णपणे जबाबदारी ते पार पाडत असतात. जसं तुमच्या गावातील सरपंच पद असतं तसं आमच्या सोसायटीमध्ये चेअरमन पद असतं. त्या चेअरमन पदासाठी आम्ही त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून उभा केलं. आज ते स्तुत्य असं काम आमच्या सोसायटीमध्ये करत आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं हे त्यांचा एक चांगला गुण आहे. त्या सर्व सत्कारमूर्तीचं परत एकदा समाजासाठी चांगले सत्कार्य करो हे इच्छा व्यक्त करतो. 2 शब्द थांबवतो. जय हिंद. धन्यवाद सर. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू. प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. अशाच महिला उद्योजिका राजश्री मॅडमला मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि परीक्षक मंडळ आणि माझ्या बंधू भगिनींनो, भंडारकोटे विकास मंच व गुरु फॉर लाईफ फाउंडेशन यांच्या वतीनं आज हा भंडारकोटे सामाजिक पुरस्कार हा सन्मान स्वीकारताना आनंद होतोय. मी छोट्या कुटुंबातून आलेली आहे, एक मिडल क्लास फॅमिली. सर्वप्रथम भंडारकोटीची सून म्हणून मला हा गौरव मिळाला आहे, याच्यात मला फार आनंद आहे. त्या गावची सून म्हणून मी मिरवताना अभिमानाने मिरवते आज. आणि ह्या सगळ्या याच्या मागे, मला घडवण्याच्या मागे सर्वप्रथम माझे सासरे श्रीशैल भैरगोंडे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी ना कधी मला सून म्हणून वागवलं, म्हणजे सुनेसारखं वागवलं, पण प्रत्येक घरातल्या डिस्कशनमध्ये मला त्यांनी सहभाग करून घेतला आणि मलाही आनंद होत गेला आणि मी त्या कार्यक्रमात मी आनंदाने सहभागी होत गेले. माझा प्रवास, माझं शिक्षण BSc झुऑलॉजी झालेलं आहे पंढरपूर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून. पण मग लोकांना प्रश्न पडतो मी इंजिनिअरिंगमध्ये कशी काय आली. पण जिथं आवड असते त्या क्षेत्रातलं शिक्षण घेण्याचं गरजेचं नाही. आवड असेल की ते होऊनच जातं आणि त्यांनी ते मला दाखवलं की त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट व्यवसायात त्यांनी शिकवलं की प्रोडक्शन कशाला म्हणतात, मॅन्युफॅक्चरिंग कशाला म्हणतात. माझ्या मिस्टरांचा श्री प्रशांत श्रीशैल भैरगोंडे यांचा मला खूप साथ होती. आणि व माझी मुलं, दोन्ही मुलं मला म्हणायचे की मम्मा तू करू शकतेस, तू एवढं सगळं करत आली आहेस. म्हणजे डॉक्युमेंटेशन बघणं, अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं, करणं, फाईल क्लिअरिंग करून आणणं. मी इवन माझ्या सासऱ्यांबरोबर ती सिव्हिल कामसुद्धा पाहिलं. माझ्या वडिलांचं थोडं सिव्हिल इंजिनिअरिंग असल्यामुळं घरात चर्चा व्हायची, त्यामुळं तेही ज्ञान मला थोडंफार होतं. पण सासऱ्यांनी त्याच्याही मध्ये मला इन्व्हॉल्व करून घेतलं. मी सिव्हिल बांधकामसुद्धा बघितलं. प्रत्येक वीट उभारताना, मी माझ्या कंपनीची वीट उभारताना मी स्वतः आनंदाने ते सगळं स्वीकारत गेले आणि मला तो आनंद होत गेला. मी आज मला तो अभिमान आहे की मी एका कंपनीची व्यावसायिका म्हणून आज मिरवते मी. म्हणजे गर्व आहे मला त्या गोष्टींचा. मला रॉ मटेरियलपासून मॅन्युफॅक्चरिंगपासून फायनल प्रोडक्ट काय होतं तयार, ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याची जिद्द होती.
तर ते सगळ्या गोष्टी आणि आम्हाला स्त्रियांना घरातल्या कामगारांपासून सांभाळण्याची सवय असते. त्याच्यामुळं मला 300 कामगार सांभाळताना फार काही जड गेलं नाही. त्यांचे समस्या समजून घेत गेले, सगळ्या गोष्टी त्यांच्या अडीअडचणी, मशिनरीज काय असतात, सगळ्यांबरोबर सासऱ्यांबरोबर फिरून सगळ्या गोष्टी मी शिकले. आणि आज प्लॅनिंग, इनोव्हेशन आणि मॅनेजमेंटमध्ये मी भाग घेऊन पुढं काम करू लागले. आज अभिमानाने मी सांगू शकते की मी मॅन्युफॅक्चरिंग युनिटबरोबर आज फायनान्स पण अगदी योग्य रीतीने पाहते. एक स्त्री म्हणून व्यवसाय करणे सोपं नव्हतं, पण घरच्या जबाबदाऱ्या, व्यवसायात येणाऱ्या अडचणी, पण तरीही जर आपण ठामपणे उभे राहिलो तर नक्की यश निश्चित असतं. हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या संपूर्ण माझ्या टीमचा आहे. ज्या कामगारांनी आणि माझ्या टीमनी मला मदत केली सगळ्या गोष्टींमध्ये. बिझनेसमध्ये उतरण्यामागे मी नेहमी एकच घरात तक्रार करायचे की मला जमेल का. प्रत्येक वेळी बऱ्याच चढ उतारे आल्या, मला जमेल का. पण प्रत्येक वेळेस आणि मग कधीकधी आई वडिलांकडनं आणि सासूकडनं मला तो पाठिंबा मिळत गेला की नाही, तू एवढं करत आली आहेस, तू नक्की तू करू शकणार, तू या सगळ्या गोष्टीतनं पार पाडणार. मग त्यावेळेस परत मला धीर यायचा आणि मग मी परत कामाला लागायचे. तर आणि आज मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात आज आम्ही 5 वर्षात गेले आम्ही 2019 ते 20मध्ये आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं. तर आणि आता 2026पर्यंत 100 कोटीचं टर्नओव्हर आम्ही पूर्ण केलं. यामागे माझ्या टीमचं, माझ्या मिस्टरांचं, माझ्या सासऱ्यांचं खूप कष्ट आहेत आणि मला खूप पाठिंबा आहे. नियोजकांनी मला टाईम बंधन दिल्यामुळे मी फारसं काय बोलणार नाही, पण हे सगळ्या नियोजकांनी खूप छान नियोजन केलेलं आहे आणि मला सन्मान दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिमान थँक्यू म्हणते. खास करून विंचोरे सरांचं मला थँक्यू म्हणायचं आहे मला, कारण त्यांनी माझ्यावरती खूप सुंदर कविता लिहून पाठवली. त्याच्याबद्दल अगदी थँक्यू सो मच सर. विंचोरे सर, थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. तुला काहीच कळत नाही हा शब्द पुरुषांना मला एक सांगायचंय. पुरुष म्हणतात तुला काहीच कळत नाही. तर मॅडमच्या या भाषणातून सगळ्यांना कळलं असेल की स्त्रीला काय काय कळत होते. यानंतर मी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले तसेच आदर्श माता पुरस्काराने गौरव केलेल्या अशा या सुनीता मॅडमला मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो, नमस्कार. मी सुनीता. हा जो सन्मान झाला हा सन्मान माझा माहेर होता, त्यामुळं जास्त आनंद होता मला. मी 30 विद्यार्थ्यापासून शाळा चालू केलेली होती. आता आमच्या शाळेतनं 2500 विद्यार्थी पासआउट होऊन त्यांच्या म्हणजे काही डॉक्टर्स झालेत, काही इंजिनियर्स आहेत, काही CA झालेले आहेत, काही वकील आहेत. आणि आम्ही शाळा चालवत असताना संस्कार आणि शिक्षण आणि स्वभाव ह्या 3 गोष्टीवर जास्त भर देतो. आता ही आमची 25वी 10वीची बॅच आहे आणि पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे आमची शाळा प्रसिद्ध आहे संस्कारासाठी. आम्ही दोघं प्रयत्न करत असतो आणि ह्यामध्ये आमच्या दोन्ही कन्यांचं खूप आम्हाला सहकार्य मिळालं. पहिली जी कन्या आहे ती लेक्चरर आहे, MA BEd झालेली आहे. दुसरी जी आहे ती डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे. दोघींनी पण आम्हाला खूप मदत केली. आणि माझी जाऊ, बहिणी, माझे आई वडील, सासू सासरे, माझे मिस्टर
सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं, त्यामुळं एवढं आम्ही पुढं जाऊ शकलो आणि खंबीरपणे उभं राहू शकलो. आणि लिंगराज विंचुरे हा माझा क्लासमेट आहे. तो दरवेळेस फोन करून सांगायचा की तुम्ही हे पाठवा ते पाठवा, पण आम्ही आमच्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला पाठवता आलंच नाही. त्याबद्दल सॉरी. आणि पुरस्कार दिल्याबद्दल दोन्ही संस्थेचे धन्यवाद. पुरस्कार प्राप्त व्यक्तींची मनोगत होऊ द्या. मला वाटतं आणखी नंदकुमार वाडे आहेत, फुलारी सर आहेत. बोलणार नाही? सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय सभागृह नेते श्रीयुत नरेंद्र काळे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत श्रीशैल बहिरगोंडे, ज्यांनी हा सगळा घाट घातला ते आपल्या सर्वांचे मित्र श्री लिंगराज विंचुरे, ज्यांचा सतत विंचुरे आणि आम्हा सर्वांवरती आशीर्वादाचा हात असतो, ते आपले सर्वांचे लाडके शिक्षक श्री रामचंद्र कुलकर्णी सर, श्री मल्लिकार्जुन गुरव सर आणि अन्य व्यासपीठावरचे मान्यवर जी.टी. मनी असतील, आमचे बिराजदार सर आहेत. खरं तर 10 भंडारकोट्याच्या व्यक्तींना आपण पुरस्कार देऊन त्यांचं कौतुक केलं. खरं तर आज योग बघा कसे आहेत. काळे सर, आजचा योग कसा आहे सांगतो तुम्हाला. या पुरस्काराची मूळ कल्पना लिंगराज विंचुरेंची, आणि पहिला जो पुरस्कार सोहळा झाला तर त्या सोहळ्यामधले 3 मानकरी 4 मानकरी इथेच आहेत. आणि तेव्हा भंडारकोटे भूषणच्या ऐवजी भंडारकोटे मित्रमंडळ या नावाने तो पुरस्कार दिला गेला. त्यामध्ये मी होतो, स्वतः विंचुरे होते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहिरगोंडे होते आणि बिराजदार. आणि गंमत अशी सांगतो तुम्हाला, काय माहित नाही की ज्यांना पुरस्कार मिळतो त्यांनाही पुढे काहीतरी भविष्यामध्ये चांगलं पद मिळतं किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये ते खूप काहीतरी उत्तुंग भरारी घेतात. आणि तेच घेतात असं नाही, ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो ते देखील आपली शिडी आहे जी ती वरच्या बाजूने जाते. कारण आम्हाला ज्यांनी पुरस्कार दिला होता ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते. आता तुम्हाला माहित आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आत्ता कुठे आहेत? आता ते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी झाले. सांगण्याचा हेतू हा आहे की जसं आम्हा सर्व मंडळींना पुरस्कार दिल्यानंतर आमची प्रगती झाली आहे, तसं व्यासपीठावरती बसलेले जे नरेंद्र काळे आहेत, नरेंद्र काळेंचं पद महापौराचं येता येता हुकलं. तुमच्यापैकी सगळेजण बरेच जण सोलापूरमध्ये राहता, भंडारकोट्यात राहत असलो आपण तरी सुद्धा आपण नियमितपणे वर्तमानपत्र वाचतो. महापौर पदाच्या रेसमध्ये दोघंच होते, एक नरेंद्र काळे आणि दुसरे विनायक कोंडाल. आणि जवळजवळ नाव निश्चित होतं. परंतु आपण म्हणतो ना की 19-20 मध्ये नरेंद्र काळेंवरती सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली गेली आणि विनायक कोंडाल हे महापौर झाले. पण मी खात्रीने सांगतो, काळे सर आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे, आमच्या गावचं ग्रामदैवत आहे पीर महासिद्ध. मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं, तांबोळी सरांनी, पीर महासिद्धाचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कुठेही वाया जात नाही.
आणि तो तुम्हाला पण आहे. 2.5 वर्षानंतर काय माहिती सभागृह नेते पदाचे जर महापौर झाले तर सांगता येणार नाही. आपण शुभेच्छा देऊया त्यांना. आणखीन तुमच्या जिव्हाळ्याचा एक विषय सांगतो आणि मग माझ्या मित्रांचं कौतुक करतो. नरेंद्र काळे हे आपल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामधले आहेत. मधल्या काळामध्ये त्यांना कधी कधी अशी हुक्की येत असते. त्यांच्या मनात आलं होतं की विधानसभेची आपण निवडणूक लढवावी. माहित नाही भविष्य काय कोणाला कळत नाही. मी जोशी असलं तरी मला ज्योतिषी नाही आहे, पण तरी सांगतो की नरेंद्र काळेंच्या जर नशिबामध्ये ते जर लिहिलेलं असेल तर नक्की दक्षिण सोलापूर मतदारसंघामधून ते विधानसभेवर जाऊ शकतात. बघा लगेच प्रतिसाद मिळाला. हे भंडारगोट्यातच घडू शकतं. खरं तर खूप छान कार्यक्रम आपण आयोजित केला. मला भैरवंडे सर तुमचं मनापासून कौतुक करायचं आहे. मी पहिल्या कार्यक्रमापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतो. पहिला कार्यक्रम झाला तेव्हापासून आजच्या कार्यक्रमापर्यंत सातत्यानं जसं स्वामी समर्थ म्हणतात भरू नकोस तुझ्या पाठीशी मी उभा आहे, तसं श्रीशैल भैरवंडे म्हणतात की भंडारगोटे भूषण कार्यक्रम करायचा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि ते कुठेही असले तरी सुद्धा हा कार्यक्रम ते चुकवत नाहीत आणि या कार्यक्रमाला लागेल ती मदत करायची त्यांची तयारी असते. आमच्या तांबोळी सरांनी सांगितलं, भंडारगोट्याचं कौतुक पण केलं, सांगितलं त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं. सगळ्या ह्याच्यामध्ये नरेंद्र सर ह्याच्यामधले काही जण हे माझ्या वडिलांचे विद्यार्थी आहेत, काही जण माझ्या भावाचे क्लासमेट आहेत आणि काही जण तरी माझ्याबरोबर शिकलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करताना खूप आनंद होतो. आणि निवडताना पण फार छान निवड केलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र आम्ही सोडलेलं नाही आहे. आता बघा तुम्ही 2 महिला आपण त्यांचे भाषणं पण ऐकली. आपण 2 कर्तबगार महिला, एक भंडारकोटेची सून आहे, एक भंडारकोटेची कन्या आहे. या दोघींनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप उत्तुंग काम केलं आणि त्यांचं भाषण ऐकताना असं वाटलं की अरे हे तर पुरुषापेक्षा काहीच कमी नाही आहेत. म्हणजे जेवढं तांबोळी सरांचं कर्तृत्व आहे, जेवढं आमच्या देवडे सरांचं कर्तृत्व आहे, जेवढं नंदकुमार वारेंचं आहे, तेवढं मला वाटतं की या दोघींचंही आहे की ज्यांनी भंडारगोटेचं नाव हे आपल्या महाराष्ट्रामध्ये उंच केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. फक्त विनंती करतो, खरं तर कार्यक्रमाचं ज्या वेळेला नियोजन होतं तर थोडं काही गडबडीमुळं मला त्याच्यात सहभागी होता आलं नाही. पण माझी विनंती आता विंचुरे सरांना आहे की या दोघींकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण 10 जणांना पुरस्कार देतो. असं कधीही वाटू नये की 10 जणांमध्ये 5 महिला असाव्यात आणि 5 पुरुष असावेत. आपल्या भंडारगोट्यामध्ये कर्तबगार महिलांची संख्या कमी नाही. आता आपण राजकारणामध्ये आलेल्या नवोदित पंचायत समितीच्या सदस्य त्यांचं कौतुक केलं. आपण राजकारणामध्ये देखील महिला आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, अन्न क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या पद्धतीनं त्या भरारी घेत आहेत. तर मला असं वाटतं की त्या महिलांचं देखील या कार्यक्रमामध्ये कौतुक झालं पाहिजे. आपण पुरुषांचं तरी कौतुक करतोच. शेवटी कसं असतं बघा, पुरस्कार चालू असताना मी मुद्दामूनच सांगितलं की आपण पुरुषांचं कौतुक करतो, पण केवळ पुरुषाच्या कौतुकाच्या पाठीमागे किंवा त्यांच्या कर्तृत्वाच्या मागे त्यांच्या धर्मपत्नीचं देखील तेवढंच योगदान असतं. आणि म्हणून
पुरस्कार देताना हा पतीबरोबर पत्नीचं देखील कौतुक झालं पाहिजे आणि म्हणून आपण पती पत्नीचं व्यासपीठावरती बोलवून त्यांचा सन्मान केला. आणि हे भंडारकोटेसारखंच गाव करू शकतं आणि विंजुरेसारखं ज्यांचा पुढाकार असतो या कार्यक्रमामध्ये ते अशा कल्पक योजना त्यांच्या मनामध्ये येतात आणि कार्यक्रम हा छानपैकी होतो. मी फार वेळ घेणार नाही कारण आपल्याला नरेंद्र काळेंचं भाषण ऐकायचं आहे. त्यांचे वडील एक उत्तम साहित्यिक आहेत. त्यांची आत्तापर्यंत 40 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तुमच्यापैकी अनेक जण सोलापूर आकाशवाणी केंद्र ऐकत असाल. अहिल्या गाथा नावाचं त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याचं हिंदीमध्ये रूपांतर झालं नंतर आणि 3 विद्यापीठाला ते पुस्तक लागलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन हे सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालं. अशा एका कर्तृत्ववान साहित्यिकाचा कर्तृत्ववान पुत्र आज सभागृह नेता महानगरपालिकेचा झालेला आहे आणि त्यांचं कर्तृत्व जसं चांगलं आहे तसं वक्तृत्व पण चांगलं आहे. त्यामुळं त्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. मी पुन्हा एकदा सर्व या 10 भंडारकोटे रत्नांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. भविष्य काळात त्यांची आणखीन उज्ज्वल प्रगती व्हावी. आमच्या भगिनी आहेत त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे कुटुंबीय जेवढ्या आत्मीयतेनं इथं आले कार्यक्रमाला आणि त्यांच्यामुळेच खरं तर कार्यक्रमाची शोभा वाढली. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, सोलापूरमध्ये अनेक कार्यक्रम मी बघतो पण इतकी गर्दी सोलापूरमधल्या कार्यक्रमाला देखील होत नाही. इतका चांगला कार्यक्रम आपण भंडारकोटेची मंडळी भंडारकोटे गावातून सोलापूरमध्ये येऊन करून दाखवलं. हे मला असं वाटतं की या संस्थेवरती असलेला आपला विश्वास आणि जे काम करतो आपण त्या कामावरती असलेला विश्वास याच्यापोटी आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भंडारकोटे ग्रामस्थांचं आमचे सरपंच शिव बबलेश्वर यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण असं आहे की मागच्या वेळेला आम्ही आमचे मित्र एक शिवशंकर वठारे पुण्यावरनं आले तर गेल्या वर्षी आम्ही भंडारकोटेमध्ये हा कार्यक्रम घेतला होता. पण आमचा भविष्यकाळामध्ये तसाही विचार आहे की हा कार्यक्रम भंडारकोटेत जर घेतला आपण तर भंडारकोट्यातल्या ग्रामस्थांना त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल, त्यांनाही उपस्थित राहता येईल, आनंद मिळेल त्यांना. आणि किंबहुना जी भंडारकोटेची सगळी मंडळी आहेत ती मंडळी तिथं एकत्र येतील, गेट टुगेदर होईल, एकमेकांच्या ओळखी वाढतील. या उद्देशानं आम्ही पुढच्या वर्षी आणखीनही वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करण्याचा आमचा विचार आहे. सरपंच हे त्याच्यामध्ये असतीलच, आपणही सगळेजण त्याच्यामध्ये असाल. आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम पीर महासिद्धाच्या आशीर्वादाने यशस्वी करूया अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे सरांना विनंती करते. आजच्या गुरु फॉर लाईफ फाउंडेशन आणि भंडारकोटे विकास मंच यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विंचुरे साहेब, प्रशांतजी जोशी साहेब, भंडारकोटेचे सरपंच आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व ज्यांना पुरस्कार मिळाले आणि सर्व ग्रामस्थ, या सगळ्यांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं आणि आमच्या हस्ते हा पुरस्काराचा कार्यक्रम केला. जोशी सरांचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी सांगितलं की पुरस्कार घेणारे आणि देणारे दोघांची प्रगती होती, माझी प्रगती व्हावी असं आपल्या सगळ्याला वाटलं. याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अतिशय चांगला कार्यक्रम विंचुरे सरांनी आयोजित केला. खऱ्या अर्थानं आपण किती मोठं झालो तर आपण गावापेक्षा मोठं होत नाही. कारण आपलं मूळ असतं, आपलं गाव असतं, आपली माती असती. आपण मातीवर राहिलं पाहिजे, गाव सोडून राहिलं नाही पाहिजे, गावाला विसरलं नाही पाहिजे. कारण आपल्या जीवनाची जी जडणघडण असती या मातीत झालेली असती, जिथं आपण जन्मलो असतो, जिथं आपलं बालपण गेलेलं असतं. अशा सगळ्यांना न विसरता सोलापुरात बोलवून हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी विंचुरे सरांसाठी आपण सगळेजण टाळ्या वाजवू.
हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागचा उद्देश की सगळ्यांना एकत्रित गावाकडच्या लोकांना बोलवावं, आपल्या गावातल्या लोकांनी जे काही कर्तृत्व केलंय त्याच्यावर शब्बासकीची थाप द्यावी, त्यांचा गौरव करावा, जेणेकरून आपल्या गावातील लोकांनाही त्याची प्रेरणा मिळेल. जोशी सरांना, विंचुरे सरांना माझी विनंती आहे की आपण आत्ता जोशी सर जे म्हणले की हा कार्यक्रम तुम्ही गावाकडे आयोजित करा. सोलापुरात केलाय आणि सोलापुरात एवढे लोक आलेत ही फार मोठी गोष्ट आहे, पण हा गावाकडे आयोजित करा. आपल्या गावातनं जे बाहेर गावी गेलेत, शिकायला गेलेली मुलं असतील, काय असतील, एक दिवस असा ठरवा की सगळेजण त्या गावात येतील, गावात गेट टुगेदर होईल. कारण आज सोलापूर जिल्ह्यातील, शहरातील बरेच विद्यार्थी बाहेरगावी शिकायला जात आहेत, उद्योगासाठी जात आहेत किंवा नोकरीसाठी जात आहेत. अशा सगळ्यांना गावाच्या वतीने याचं स्वरूप मोठं करून गावात एक दिवस एकत्र बोलवावं. बऱ्याच जणांना गावाकडे यावंसं वाटतं, पण काहीतरी कार्यक्रम असावा, कुणीतरी बोलवावं असं वाटत असतं. तर हा कार्यक्रम तुम्ही गावाकडे आयोजित करावा आणि जे पाहुणे आहेत ते गावाकडे घेऊन जावेत, त्यांनाही गाव बघता येईल आणि आपलं गाव समृद्ध कसं करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं. आज महापालिकेत काम करत असताना मी सुद्धा बाहेरगावाहूनच आलो. माझं माढा तालुक्यातलं गाव आहे. बेंबळे या गावानं मी इथं आलो, वडील नोकरीला होते म्हणून इकडं आलो, इथं नगरसेवक झालो. पण आज महापालिका म्हणून काम करत असताना नगरसेवक म्हणून दुसरी टर्म आहे. भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिली सभागृह नेत्याची. हे काम करत असताना या शहराचा विकास कसा होईल या शहराच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी निधी देत आहेत. आज विमानसेवा चालू झाली. आपल्या सगळ्यांना वाटत होतं की विमानसेवा चालू झाल्यानंतर ही चालू राहील का नाही, कारण मागचा विमानसेवा चालू झाल्यावर आपल्याला अनुभव फार काही चांगला नव्हता. पण आत्ता विमानसेवा चालू झाली, गोवा चालू आहे, सोलापूर चालू आहे आणि आता इंदोर सुद्धा चालू होते. हे सगळं चालू होत असताना ज्या पद्धतीने चालू आहे याला कुठंतरी महाराष्ट्र शासन सुद्धा मदत करत आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीची विमानसेवा चालू आहे. विमानसेवा चालू झाल्यामुळे आपल्या उद्योग धंद्याला मदत होते आणि आपल्या दक्षिण सोलापूरच्या दृष्टीने आत्ता जे IT पार्क चालू होत आहे यासाठी हुडगीच्या इथली आपण नक्की केली आणि निश्चितपणाने की हे IT पार्क चालू झाल्यावर सगळ्यात आपल्या समोरची जी समस्या आहे, आपली मुलं जी बाहेर जात आहेत नोकरीसाठी, व्यवसायासाठी, हे कुठंतरी जाण्याची कमी होईल. ही समस्या एवढी मोठी आहे की आज मी ज्या प्रभागात आहे निवडून आलो त्या प्रभागातलं घर साधारणपणे 3000-4000 स्क्वेअर फुटात असतं. पण त्या घरात बघितलं तर दोघंच असतात, आई आणि वडील. मुलं सगळी बाहेर असतात. ही आपली मुलं आपल्याच शहरात राहावी यासाठी आपल्या भागाचा विकास होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा विचार करून आता हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम त्याच दिशेचा आहे की आपल्या भागाचा विकास व्हावा. आपल्या गावातून जे मोठे झालेले आहेत त्यांनी गावाला विसरू नये. गावातल्या अनेक कुणाला अडचणी असेल त्यांना मदती कराव्यात. हा जो संदेश आहे हा या माध्यमातून निश्चितपणे विंचुरे सर तुम्ही तुमच्या संस्थेच्या मार्फत देताय आणि या दृष्टीने जी काही आमच्या दृष्टीने आमच्यासाठी भंडारकवठ्यातल्या कुठली नागरिक असू द्या किंवा तुमच्या संस्था असू द्या, जी काही मदत असेल, महापालिका असू द्या किंवा वैयक्तिक आम्ही असू द्या, कधीही तुम्ही आवाज द्या. कारण चांगल्या कामाला आम्ही सदैव तुमच्याबरोबर असू एवढं आश्वस्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. हे नियोजन, कष्ट आहेत, प्रयत्न आहेत. सोहळ्याच्या या यशासाठी कितीतरी यत्न आहेत. आपल्या या परिश्रमाचे मोल आम्ही जाणतो. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचेच आभार मानण्यासाठी मी कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. तर
अधिक मी बोलून कंटाळवाणं काही करणार नाही, कारण 60% लोकांनी माझं बोलणं ऐकलं आहे, आवाज ऐकला आहे. बहुतांशी विद्यार्थी आहेत, गावकरी आहेत. तर आता एक मी सर्वांना विनंती करणार आहे, आम्ही निवडतो पुरस्कारार्थी. तुम्हाला जर आणखीन अधिक काही चांगलं माहीत असेल तर ते आमच्यापर्यंत सुचवा, सांगा आम्हाला. आम्हाला सगळंच काही कळत नाही. अजून मुंबईमध्ये भरपूर आहेत, पुण्यामध्ये भरपूर आहेत, असे आमच्याकडे 100 लोकांची लिस्ट आहे. पण निवडताना अधिक हे आम्हालाही सहकार्य, आणि आमच्यातील काही जर उणीवा तुम्हाला दिसल्या जरूर आमच्या कानात सांगा, उघड्याने सांगू नका, आम्ही त्यात दुरुस्त करू. हेच सुरुवातीला मी सांगतो. तर आज सरपंच जरा उशीर आले. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचच असतात, पण थोडा उशीर झाला. तेही व्यापात आहेत. व्यापात म्हणण्यापेक्षा त्यांनाही आनंद झाला आहे, आम्हालाही आनंद झाला आहे, कारण का आणखीन 6 महिन्याची मुदतवाढ त्यांना मिळाली. तसंही असेल तरी पण आम्ही आमच्या श्रीशैलला अध्यक्षपद दिलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. त्यानंतर व्यासपीठावर नरेंद्र काळे सर, त्यांच्याशी आमचं प्रशांतचं सगळं आदनमधनं बोलणं वगैरे सगळं होतं. त्यांनी इतकं धकाधकीचं जीवन आहे सध्या, धावपळ. त्यानं मला वाटतं मिनटाला काहीतरी आहेच, पण आमच्यासाठी 2-2.5 तासाचा वेळ त्यांनी काढला, मोलाचा वेळ त्यांनी काढला, म्हणून मी त्यांचेही आभार मानतो. आणि आता सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आणि त्यांचा पुरस्कार पाहण्यासाठी जे जे आले त्या सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असा जाहीर करतो.